Third standard, lesson number 1, Rain in Summer. Listen and sing. How beautiful is the rain after the dust and heat. In the narrow lane, how beautiful is the rain. How it clatters along the roofs like the tramp of hoops. How it gushes and struggles out from the throat of the overflowing spout. Across the window pane it pours and swift and wide, with a muddy tidy, like a river down the gutter roars, the rain, the welcome rain. पूर्ण पेज घे. हाऊ ब्युटिफुल इज द रेन म्हणजे पाऊस किती सुंदर आहे. आफ्टर द डस्ट अँड हीट. आफ्टर द डस्ट अँड हीट म्हणजे उन्हाळ्यानंतर गरमी आणि धुळीच्या नंतर जो पाऊस पडतो तो किती सुंदर आहे ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इन द नॅरो लेन, रुंद गल्लीमध्ये, हाऊ ब्युटिफुल इज द रेन. रुंद गल्लीमध्ये जो पाऊस पडल्यानंतर जे वातावरण निर्माण होतं ते किती सुंदर आहे असं सांगितलेलं आहे. हाऊ इट क्लॅटर्स अलॉंग द रूफ्स लाईक द ट्रॅम्प ऑफ हुप्स म्हणजे घराच्या छतावरती जेव्हा पाऊस पडतो, पावसाचे बुंदे पडतात, थेंब पडतात, तेव्हा त्याचा जो आवाज येतो तो लाईक ट्रॅम्प ऑफ हुप्स म्हणजे घोड्यांच्या टापासारखा आवाज असतो. हाऊ इट गुसेस अँड स्ट्रगल आउट फ्रॉम द थ्रोट ऑफ द ओव्हरफ्लोईंग फ्लाउट म्हणजे घराच्या छतावरती जो पाणी पडतं ते किती एवढ्या फास्ट असतं, एवढ्या प्रेशरने असतं की त्या पाईपमधून ते खूप जोरात वाहतं. अक्रॉस द विंडो पॅन इट पोर्स अँड पोर्स म्हणजे घराच्या विंडोच्या काचेवरती जे पाऊस पडतात, पावसाचे थेंब पडतात ते खूप फास्ट असतात. अँड स्विफ्ट अँड वाईड म्हणजे खूप फास्ट आणि खूप जोरात पडतात, त्याचा आवाज खूप जास्त येतो. विथ अ मडी अँड टायडी लाईक अ रिव्हर डाऊन द गटर रोड्स, द रेन, द वेलकम रेन. पाऊस जेव्हा जोरात पडतो तेव्हा तो पाण्यामध्ये, चिखलामध्ये मिक्स होतं ते पाणी आणि ते खूप जोरात वाहतं. त्याच्यामुळे द लाईक रिव्हर डाऊन द गटर रोड्स म्हणजे ते पाणी पूर्ण असं नदीसारखं वाहत असतं रोडला आणि त्याच्यामुळे ते खूप छान वाटतं. म्हणून द रेन, द वेलकम रेन म्हणजे या उन्हाळ्यानंतर किंवा याच्यानंतर जो पाऊस पडतो तो सगळ्यांना हवा असा वाटतो, म्हणून द वेलकम रेन गेलेलं आहे. ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट द 5 सेंटेन्स ऑन इट म्हणजे या पिक्चरवरती बघून आपल्याला 5 सेंटेन्स लिहायचे आहेत. त्या पिक्चरमध्ये काय काय तुम्हाला दिसतंय तुम्ही त्या विषयी आपण लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये आता काय दिसतं, पहिला तर पाऊस पडतो आहे तर इट इज रेनिंग, पहिला आपण हे लिहू शकतो. दुसरं अजून आपण त्याच्यामध्ये काय दिसतं तर लहान मुलं खेळत आहेत तर चिल्ड्रन्स आर प्लेईंग इन द रेन, आपण हे लिहू. अजून काय याच्यामध्ये लिहू शकतो तर लहान मुलं याच्यामध्ये बोट बनवतात, पेपर बोट, तर ते आपण वाक्य लिहू शकतो, दे आर मेकिंग पेपर बोट्स. अशा प्रकारे अजून आपल्याला काय याच्यात लिहू शकतो तर मुलगी इथे छत्री घेऊन बसलेली आहे तर एक गर्ल्स होल्डिंग ॲन अम्ब्रेला असं लिहू शकतो. दुसरं अजून आपण लिहू शकतो एन्जॉईंग, एव्हरीवन एन्जॉईंग इन द रेन असं पण लिहू शकतो. अशा प्रकारे आपण अजून सेंटेन्स याच्यामध्ये लिहू शकतो. थर्ड क्वेश्चन याच्यामध्ये आहे, राईट डाऊन वर्ड्स रिलेटेड टू द रेन फ्रॉम द पिक्चर. आता या पिक्चरमध्ये पावसाबाबत जे काही शब्द आहेत जे आपण लिहू शकतो ते याच्यामध्ये लिहायचे आहेत. तर याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण तर एक तर रेन आहे, दुसरे बोट आहे, फ्रॉग आहे, अम्ब्रेला आहे, परत त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो अजून याच्यामध्ये आपण रिव्हर. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये शब्द पिक्चरमध्ये बघून आपण लिहू शकतो. आता फोर्थ क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स. हॅलो एव्हरीवन, आय एम स्वराज. तर हा स्वराज आहे इथे. ही इज अमन अँड शी इज जुई. तर अमन इथे, ही इज अमन अँड शी इज जुई. वी आर प्लेईंग इन द रेन म्हणजे आम्ही सगळे पावसामध्ये खेळतोय असं तो सांगतोय. त्याच्यानंतर दे आर प्लेईंग विथ मी म्हणजे हे सर्व माझ्यासोबत खेळत आहेत. स्वराज सांगतोय, स्वराज माझ्यासोबत हे सर्व खेळत आहेत तर दे आर प्लेईंग विथ मी. रिया हॅज अन अम्ब्रेला म्हणजे रियाकडे इथे अम्ब्रेला आहे त्यामुळे रिया हॅज अन अम्ब्रेला. याच्यानंतर रीड द पोएम अँड मेक लिस्ट ऑफ द रायमिंग वर्ड्स. तर पोएममधले कोणते कोणते रायमिंग वर्ड्स आहेत आपण बघूया. जसं रेन, लेन, रूप्स, हुप्स, आउट, स्पाउट, पोर्स, रोड्स, वाईड, टाईड अशा प्रकारे रायमिंग वर्ड्स आहेत. आता फिफ्थ
क्वेश्चन, फाइंड द अपोजिट वर्ड्स फॉर द गिवन वर्ड्स फ्रॉम द पोएम. म्हणजे पोएममधून आता या वर्ड्सच्या अगेनमध्ये अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. तर ब्रॉडचा अपोजिट वर्ड्स पोएममध्ये आहे नॅरो. सेकंड अगलीचा अपोजिट वर्ड्स येतो ब्युटिफुल. स्लोच्या अगेन्स्टमध्ये फास्ट येतं, पण पोएममध्ये स्विफ्ट दिलं आहे. तर स्विफ्ट म्हणजे पण फास्ट, स्विफ्टचा अर्थ सुद्धा फास्ट होतो. तर स्लो अगेन्स्ट स्विफ्ट. कोल्डच्या अगेन्स्टमध्ये अपोजिट वर्ड येतो हीट.